नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. जी भरती निघालेली मित्रांनो, कौशल्य रोजगार, त्यानंतर उद्योजक व नाविन्य विभागाकडून इथं भरती जाहीर झालेली मित्रांनो. त्याचा इथं जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, कोणती कोणती पदं असणार आहे, पगार काय असणार आहे, कशा पद्धतीने भरले जाणार आहे. ओके. आणि जे क्वालिफिकेशन काय असणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार. तर शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओला. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. ओके. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. तिथे आपल्याला डेली अपडेट वगैरे पण देत असतो मित्रांनो. आता ही जी वॅकन्सी असणार जागतिक बँक साहित्य मानवी विकासासाठी उपाययोजनेतील ज्ञान कौशल्य विकास दक्ष या राज्य प्रकल्पाकरिता प्रकल्प कालावधीसाठी एक पदसिद्ध प्रकल्प संचालक पदास तसेच 7 प्रतिनियुक्तीने व 38 बाह्य स्रोतांद्वारे असे एकूण एकूण 45 पदे म्हणजे 7+38 असे एकूण मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके. महाराष्ट्र शासनाकडून हा जी आर आलेला आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे. आपण याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आज इथं प्रस्तावना दिलेली आहे. राज्यातील व्यावसायिक शिक्षण व नाविन्य व कौशल्य वृद्धी विषयक योजनांची अंमलबजावणी आणि त्यासाठी आवश्यक गुणवत्तापूर्व पायाभूत सुविधा कार्यप्रणालींचा विकास आणि त्यांच्या बळकटीकरिता जागतिक बँक साहित्य साहित्य मानवी विकासासाठी उपाययोजनेत ज्ञान व कौशल्य विकास दक्ष प्रकल्प डेव्हलपमेंट ऑफ ऍप्लिकेंट नॉलेज अँड स्किल अँड ह्युमन डेव्हलपमेंट दक्ष. ओके. दक्ष प्रोजेक्टसाठी इथं वरील इथं शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके. त्याच्यामध्ये दिलेले त्यांनी आता पुढे या या शासनाच्या निर्णयातील नुसार उच्च अधिकारी समितींच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटमध्ये सदर प्रकल्प कालावधीकरिता प्रतिनियुक्तीवरील पदे निर्माण करण्यास तसेच आवश्यक कालावधींसाठी बाह्य स्वतंत्र आवश्यक ते मनुष्यबळ भरण्यास मान्यता मिळालेली आहे. त्यास आपल्याला अनुसरून दक्ष प्रकल्पांचा आराखडा तयार करणे, प्रकल्प अंमलबजावणी संनियंत्रणेसाठी प्रकल्प कालावधीकरिता प्रतिनियुक्तीने बाह्य स्वतःमार्फत मनुष्यबळ करून घेण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती मित्रांनो. ओके. आता शासन निर्णय जागतिक बँक साहित्य मानवी विकासासाठी उपाययोजनेत ज्ञान कौशल्यांचा विकास दक्ष या प्रकल्पाकरिता प्रकल्प कालावधीसाठी प्रकल्प आराखडा तसेच तयार करणे, प्रकल्प अंमलबजावणी व संनियंत्रण एक पदसिद्धी प्रकल्प संचालक पदास तसेच 7 प्रतिनियुक्तीने व 38 बाह्य स्वतंत्र तसेच 45+38 मनुष्यबळ सेवा घेण्यास या शासन निर्णयाची मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. दक्ष प्रकल्पांतर्गत स्थापित प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील त्याच्यानंतर प्रतिनियुक्तींवरील पदांचा तपशील यासोबत आपल्याला जोडलेल्या विवरणपत्रामध्ये बाह्य स्वतंत्र उपलब्ध मनुष्यबळाचा तपशील विवरणपत्र ब मध्ये नुसार असणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये दिलेले दक्ष प्रकल्प 2307 कोटी रकमेचे असून सदर प्रकल्प किमतीचे 70% अंदाजित आपल्याला 1615 कोटी निधी जागतिक बँकेच्या कर्जांद्वारे उर्वरित 30% अंदाजित आपल्याला 692 कोटी निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दक्ष प्रकल्पांचा कालावधी 5 वर्ष म्हणजे इथं 1/4/2024 ते 31/3/2025-29 पर्यंत असून इतका उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेस भरण्यात येणारी स्थायींची पदे प्रतिनियुक्तीवरील पदे प्लस बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणारे मनुष्यबळ प्रकल्प कालावधीपुरत मर्यादित राहील. या प्रकल्प कालावधीमध्ये संपुष्टात आल्यानंतर सदर अस्थायी पदे आपोआप इथं प्रतिनियुक्तीने व बाह्य स्रोतांद्वारे इथं उपलब्ध मनुष्यबळ निरसित होतील. बाह्य स्रोतांद्वारे इथं घेण्यात येणाऱ्या मनुष्यबळांच्या शासकीय सेवेत कोणत्याही परिस्थितीतील इथं समावेश होणार नाही. याबाबत आपण प्रकल्प संचालक संबंधीशी करारनामा करतेवेळी योग्य ती खबरदारी इथं घ्यावी. त्यानंतर भविष्यात त्यांच्या इथं शासनावर कोणताही दायित्व निर्माण होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे दक्ष प्रकल्पाअंतर्गत नियुक्तीवरील पदे भरताना सामान्य प्रशासनास विभागांच्या शासन निर्णयातील इतर तरतुदींचे पालन करावे. बाह्य स्रोतांद्वारे उपलब्ध मनुष्यबळांचे ठोक मानधन देणे व इतर बाबींच्या अनुषंगाने वित्त विभागांच्या शासन निर्णयातील तरतुदींचे पालन करावे. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्याची संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे.
अजून आपण बघूया कोणते कोणते पदे असणार आहे, पगार काय असणार आहे, त्याच्यामध्ये जाणून घेऊया थोडी माहिती. आता याच्यामध्ये दिलेलं आहे विवरणपत्र अ, प्रकल्प व्यवस्थापन कक्षामध्ये प्रतिनियुक्तीने भरण्याची पदे. आता पदनाम दिलेले आहे, संवर्ग दिलेला आहे, वेतन श्रेणी दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर मंजूर प्रतिनियुक्तीचे मंजूर पदे असणार आहे. अतिरिक्त प्रकल्प संचालक संवर्ग असणारे भारतीय प्रशासन सेवामध्ये एक पद. प्रकल्प उपसंचालक 23 सॅलरी असणार आहे. 67,700 पासून 2,08,700 रुपये एक वॅकेन्सी याच्यामध्ये असणार आहे. आता मुख्य अभियंता स्थापत्यासाठी S29 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये S29 मध्ये आपल्याला 1,31,100 पासून 2,16,600 एवढी सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळतं. त्याच्यानंतर उपसंचालक वित्त सेवा लेखासाठी इथं वॅकन्सी असणार आहे. यांच्यामध्ये त्यांना S23 सॅलरी असणार आहे. 67,700 पासून 2,08,700 रुपये. ओके, इथे एक वॅकन्सी असणार आहे. लेखा अधिकारीसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. 16 सॅलरी असणार आहे. 44,900 पासून 1,42,400 एवढी सॅलरी असणार. याच्यामध्ये एक पद असणार आहे. कार्यालयीन अधीक्षकसाठी ते 14 सॅलरी बेस असणार आहे. 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी असणार. त्याचं एक पद असणार आहे. सहाय्यक अधिकारीसाठी इथं अधीक्षकसाठी एक वॅकन्सी असणार आहे. 13 सॅलरी 34,500 पासून 1,12,400 एवढी सॅलरी असणार आहे. एक पद असणार आहे. टोटल इथं 7 पदे झालेली. त्यामुळे टीप दिलेली झाली, जाणून घेऊया आपण. आता टीप दिलेली अनुक्रमांक 3 येथील पद प्रतिनियुक्तीने सेवानिवृत्ती भरती प्रक्रियेद्वारे उपलब्ध न झाल्यास बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येईल मित्रांनो. ओके, सांगण्यात आलेलं आहे. ओके, प्रकल्प व्यवस्थापन कक्षांमध्ये बाह्य स्वतंत्र इथं भरण्याचे मनुष्यबळ दिलेले आहे बाह्य यंत्रणेद्वारे. ओके, याच्यामध्ये पदनाम दिलेले आहे, संवर्ग दिलेले आहे. त्यानंतर मंजूर पदे व ठोक मासिक मानधन. ओके, तर मासिक मानधन इथं दिलेले आहे. प्रकल्प प्रमुख सल्लागारसाठी एक पद असेल, त्यांना इथं 2 लाख रुपये असणार आहे पगार, मासिक मानधन. प्रकल्प विशेष तज्ञ IT आणि MIS साठी ते एक वॅकन्सी तर 1.5 लाख रुपये असणार आहे त्यांना इथं पगार. त्यांच्या इथं प्रकल्प विश्लेषण प्रशिक्षण मूल्यांकनसाठी इथं एक वॅकन्सी 1.5 लाख रुपये महिना. प्रकल्प विश्लेषण उद्योजक आणि स्टार्टअपसाठी एक वॅकन्सी 1.5 लाख रुपये महिना. प्रकल्प विश्लेषण उद्योजक संबंध प्लेसमेंट OGT आणि प्रशिक्षणासाठी जी एक वॅकन्सी असणार, इथं आपल्याला पगार असा 1.5 लाख रुपये. प्रकल्प सामाजिक विकास आणि जेंडर विशेष तज्ञांसाठी एक वॅकन्सी 1.5 लाख रुपये महिना. प्रकल्प पर्यावरण विश्लेषणासाठी इथे एक वॅकन्सी 1.5 लाख रुपये महिना. त्यानंतर इथं प्रकल्प विश्लेषण विशेष तज्ञ स्थापत्य कामे इथे एक 1.5 लाख रुपये महिना. प्रकल्प विशेष तज्ञ वास्तू विशारदसाठी इथं एक वॅकन्सी 1.5 लाख रुपये महिना. प्रकल्प विशेष तज्ञ खरेदीसाठी इथं 1.5 लाख रुपये महिना असणार एक वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर माहिती आणि शिक्षण संपादनसाठी ती एक वॅकन्सी असणार आहे 1.5 लाख रुपये महिना. प्रकल्प विशेषांमध्ये विधी अधिकारीसाठी एक वॅकन्सी 3 लाख रुपये महिना. प्रकल्प विशेष तज्ञ वित्तसाठी 1.5 लाख रुपये महिना एक वॅकन्सी असणार आहे. कार्यालयीन सहाय्यकसाठी 11 पदे असणार आहे, 40,000 रुपये महिना असणार एकाला. त्यानंतर इथं लेखपालसाठी 2 वॅकन्सी 40,000 रुपये महिना. लिपिकसाठी 4 वॅकन्सी 40,000 रुपये महिना. लघुलेखनसाठी 2 वॅकन्सी 40,000 रुपये महिना. ओके, आणि शिपाई आणि मेसेंजरसाठी इथं 5 वॅकन्सी 25,000 रुपये महिना. इथं 38 पदे असणार आहे बाह्य यंत्रणेद्वारे. ते नियमित पदे असणार आहे. बाकीची इथे सांगितले मी तुम्हाला 7 पदे. ओके, अशा पद्धतीने इथं एकूण इथं पदे वगैरे तुम्हाला खाली मी सांगितलेली होती. अशा पद्धतीचा GR आलेला आहे मित्रांनो. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. याची अजून अप्लाय करण्याची लिंक आलेली नाही आहे. लवकर याची अप्लाय करण्याची पद्धत पण येणार आहे मित्रांनो. तर याची अप्लाय करण्याची आल्यानंतर मित्रांनो लगेच तुमच्या समोर याचा व्हिडिओ शेअर करेन मित्रांनो. तत्पूर्वी आपल्याला इथं अभ्यासाला लागून जायचं आहे. कोणती कोणती पदे असणार आहे, बाह्य यंत्रणेद्वारे कशा पद्धतीने घेण्यात येणार आहे, कोणती पदे कुठून निघणार आहे. ओके, काहीही सांगता येऊ शकत नाही. तर त्याचे बदल पण होऊ शकतो. तर आपल्याला याचा जर अप्लाय करण्याचा व्हिडिओ आला मित्रांनो तर लगेच तुमच्या समोरचा अपडेट पण देईल मित्रांनो मी. जर तुम्हाला याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो. आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि याचं जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनलवर व्हॉट्सअपवर पण डाउनलोड करून घ्यायची, तुम्ही सेंड करून देईल. टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर इंस्टा ID फेसबुक आयडीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके, तर आपल्याला जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करायचा आहे व्हिडिओला. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. असा जॉब प्रोजेक्टसाठी आपण आता व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.